शालोम प्रियजन हो, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सगळ्यांचं आजच्या या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या उपासनेमध्ये स्वागत करतो. प्रियजन हो, प्रभूनं आपल्याला ही सुवर्ण संधी दिलेली आहे. चला या संधीचा उपयोग करून घेऊया. प्रभूची उपकारस्तुती करण्यासाठी, त्याची उपासना करण्यासाठी. ही उपासना प्रभूच्या हातात देऊया, प्रार्थना करूया. उद्धारक देवा, पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो. प्रभू, तू विजयी देव आहेस, आमच्या जीवनात विजय देणारा देव आहेस. आम्हाला पुनरुत्थानाची आशा नव्हे, खात्री देणारा देव आहेस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, तुझ्या सानिध्यामध्ये येताना आमचं मन आनंदाने भरलेलं आहे, कारण तू जे बोललास ते करून दाखवलंस. प्रभू, तू केवळ आश्वासन देत नाहीस, परंतु ते पूर्ण करतोस. हे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे तू आम्हाला दाखवून दिलंस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, आम्ही आज तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तुला विनंती करतो, आमची उपासना मान्य करून घे. तुझा आशीर्वाद आम्हाला लाभू दे. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. आणि प्रभू, आम्ही हा आशीर्वाद इतरांना द्यावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची उपकारस्तुती करूया, त्याचा जय जयकार करूया, गीतं गाऊया. आज आपल्या उपासनेमध्ये अनेक गाणी आहेत, वेगवेगळ्या लोकांनी गायलेली आहेत. पहिलं गीत अमेरिकेहून उजगरे कुटुंबीय म्हणजे दीपक, स्मिता, शरेना आणि डॉरथी हे मिळून हे गीत सादर करतायत. या गीताद्वारे आपण प्रभूची उपकारस्तुती करूया, त्यांच्याबरोबर सामील होऊया. खुशी का नई जिंदगी का दिन है खुशी का नई जिंदगी का जिंदा हुआ है मेरा खुदा है, जिंदा हुआ है मेरा खुदा है, मेरा खुदा है, मेरा खुदा है. दिन है खुशी का नई जिंदगी का. सबका राजा है, वो बादशाह है, सबका राजा है. कैसी हो आफत, कैसी मुसीबत, कैसी हो आफत, कैसी मुसीबत, मेरी पता है, मेरी पता है. दिन है खुशी का नई जिंदगी का. जाके सजने दे
यीशु मसीह की कब्र है खाली, यीशु मसीह की कब्र है खाली, पत्थर हटा है, पत्थर हटा है, दिन है खुशी का, नई जिंदगी का। दीपक, स्मिता, शरीना, डॉर्थी या सुंदर गाण्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता आणखीन एक गीत ऐकूया. साताऱ्याहून संजीवनीताई आणि अपर्णा सादर करतायत. संजीवनीताई, अपर्णा, शरददादाने लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे सुंदर गाणं तुम्ही सादर केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता देवाचं वचन वाचूया. पुण्याहून माझ्या बहिणी म्हणजे सुरेखा संजय गायकवाड प्रभूचं वचन वाचण्यात आपलं पुढारीपण करतायत.
शालोम. आजच्या मननाकरिता पवित्र शास्त्रातील मार्ककृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 1 ते 8 ही वचने आपण वाचूया. येशूचे पुनरुत्थान. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटील? त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या. तेव्हा पांढरा जागा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते ती ही जागा पहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. आमेन. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. सुरेखा वहिनी, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं. अगदी वेळेच्या आधी हे रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता संवाद. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी काही बोलतायत. शालोम. पुनरुत्थान दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपण आपल्या भक्तीमध्ये एक घोषणा देत असतो. ती घोषणा आपण देऊया आणि त्यानंतर मी तुमच्याशी संवाद साधेन. मी म्हणेन, प्रभू उठला आहे, आणि तुम्ही त्याला उत्तर द्यायचं आहे, खरोखर प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर प्रभू उठला आहे. आज पुनरुत्थान दिनाच्या विशेष भक्तीसाठी आम्ही मराठीमध्ये संदेश देण्यासाठी आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडत्या, प्रिय, सुप्रसिद्ध मिसेस अनघाताई थोरात यांना आमंत्रित केलं आहे. देवाचं वचन त्या आज आपल्याकडे आणणार आहेत. आपल्या सर्वांना त्या परिचयाच्या आहेत, त्यामुळे त्यांची अधिक ओळख मी करून देणार नाही. परंतु आम्ही खरोखर देवाचे आभार मानतो त्यांच्याबद्दल, त्यांच्या सेवेबद्दल. आणि आजची त्यांची वचनाची सेवा आम्हा प्रत्येकांच्यासाठी एक नवीन आनंद, आशीर्वाद देणारी व्हावी ही आमची प्रार्थना आहे. गेला संपूर्ण आठवडा आम्हा सर्वांसाठी फारच धावपळीचा गेला असेल, परंतु अतिशय आशीर्वादित गेला आहे हा माझा विश्वास आहे. जावळ्याच्या रविवारपासून हा संपूर्ण आठवडा पवित्र सप्ताह म्हणून अनेक मंडळामध्ये सेलिब्रेट केला जातो. जावळ्याच्या रविवारी, मौंदी गुरुवार, उत्तम शुक्रवार आणि त्यानंतर पुनरुत्थान रविवार. या दिवसांमध्ये प्रभूच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी, प्रभूच्या वचनावर मनन करण्यासाठी, प्रभूची स्तुती करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आम्हाला फार चांगली संधी मिळते, नाही का? आणि त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद द्यायला हवेत. गेल्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित झाली आहे असा मला विश्वास आहे. मागच्या रविवारी ज्या सर्वांनी या भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. मौंदी गुरुवार आणि उत्तम शुक्रवार या भक्तीमध्ये सेंट लुक्स CNI चर्च, येरवडा, फुलेनगर या ठिकाणी रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळकसाहेब यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि अतिशय आशीर्वादित, अतिशय सुंदर त्या ठिकाणी वचनाची सेवा झाली. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या प्रार्थनांबद्दल मी आपला आभारी आहे.
पुष्कळ वर्षांनी रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळक साहेब यांची भेट झाली. त्यांनी आमचा फार चांगला पाहुणचार केला. त्यांच्या घरामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर पुष्कळ गप्पा मारल्या. या सर्व गोष्टीबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. खरं म्हणजे मी कोणत्याही ठिकाणी जातो त्यावेळेस मी अनाऊन्स करतो की कृपा करून माझ्यासाठी फुलं आणि इतर गोष्टी सत्कार माझा करू नका. परंतु पाळक साहेबांनी फुलाच्या ऐवजी फार सुंदर शॉल देऊन आमच्या दोघांचाही सत्कार केला. अर्थात आमच्या सेवेसाठी सुद्धा त्यांनी मोठं दान आम्हाला दिलं. त्याबद्दलही पाळक साहेबांच्या आणि त्यांच्या मंडळीचे आम्ही मनापासून आभारी आहोत. जेथे जेथे मी जातो तिथं मला कोणीतरी भेटतं आणि सांगतं की आम्ही तुमची भक्ती पाहत असतो. एक बहीण माझ्या पत्नीला भेटली आणि सांगितलं की आम्ही नियमितपणे तुमची भक्ती पाहतो आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी त्यांनी आपलं दान आमच्या हातामध्ये दिलं. माझे जुने मित्र विश्वास राजगुरू आणि त्यांची पत्नी हे सुद्धा आम्हाला भेटले. त्यांनी सुद्धा सांगितले की ते नियमित आपली भक्ती पाहत असतात आणि मला खूप आनंद वाटला. अशा प्रकारे अनेक ठिकाणी देवाचं वचन जात आहे. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या भक्तीमध्ये अनेक जण सहभागी होतात, याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. युथ फॉर क्राईस्टमध्ये आमच्याबरोबर ज्या सहभागी होत्या त्यावेळेस आम्ही त्यांना मीना वाघमारे म्हणून ओळखत होतो. आज त्या मिसेस मिनल बनसोडे आहेत आणि सरकारी खात्यातून मामलेदार पदावरून फार मोठ्या पदावरून त्या निवृत्त झाल्या आहेत. आणि त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांचे नातवंड आहेत की ज्यांना गाणं गायचं आहे. मी म्हटलं जरूर त्यांना रेकॉर्ड करा, सांगा व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि आम्हाला पाठवा. आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, तरुण असतील ज्यांना गाणं गायचं आहे, कोणालाही आपल्या घरात जर गाणं गायचं असेल तर जरूर गाणं गा, व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि ते आम्हाला पाठवून द्या. आम्ही नेहमीच सांगत असतो ज्यांना या भक्तीमध्ये भाग घ्यायचा असेल, शास्त्र वाचन करायचं असेल, गाणं गायचं असेल, प्रार्थना करायची असेल, साक्ष द्यायची असेल, कोणत्याही प्रकारे या भक्तीमध्ये सहभागी व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा. आपण सर्वजण मध्य पूर्वेमध्ये जे युद्ध चालू आहे, इस्रायल आणि इराण, अमेरिका यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, त्या ठिकाणी जो भयंकर विध्वंस होत आहे, अनेक निरपराध लोक मारले जात आहेत आणि त्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत हा माझा विश्वास आहे. हे युद्ध थांबावं, त्या ठिकाणी शांती प्रस्थापित व्हावी आणि जे काही प्रश्न असतील ते सामोपचारानं, चर्चेनं सोडवले जावेत यासाठी आपण आपल्या प्रार्थनांमध्ये आठवण ठेवूया. आमचे अनेक मित्रमंडळी, आमचे प्रियजन मध्य पूर्व देशामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभूने त्या सर्वांना सुरक्षित ठेवावं, त्यांची काळजी घ्यावी आणि ह्या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा देवानं त्यांचा उपयोग करून घ्यावा, त्याच्या गौरवासाठी ही प्रार्थना आपण जरूर करूया. पुढच्या रविवारपासून आपण एका नवीन पुस्तकाला सुरुवात करत आहोत. प्रार्थना करा, देवानं मला कृपा पुरवावी, ज्ञान द्यावं, त्याचं सहाय्य करावं आणि योग्य त्या पुस्तकाची निवड करून जे पुस्तक आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं ठरेल त्यामध्ये देवानं आमचं मार्गदर्शन करावं म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये जरूर माझी आठवण ठेवा. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands, I can feel it in my feet, I can feel it in my heart, I can feel it down the street. No, 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 no. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands, I can feel it in my feet, I can feel it in my house, I can feel it down the street. No, 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 no. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands, feel it in my feet, I can feel it in my school, I can feel it down the street. No, 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 no. God's not dead. Thank
Thank you. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. लंडनहून रेव्हरंड अजय मोरे एक सुंदर गीत सादर करतायत. ते गीत आपण ऐकूया, त्यांच्याबरोबर गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. यीशु प्यारा मसीह हमारा मुर्दों से जी उठा. यीशु प्यारा मसीह हमारा मुर्दों से जी उठा. जी उठा, 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 जी उठा. न्याय करता है वो सबका, पापों को हरता. न्याय करता है वो सबका, पापों को हरता. वो ही जीवन ज्योति सबका, मुक्ति का रास्ता. वो ही जीवन ज्योति सबका, मुक्ति का रास्ता. आओ मिलकर सब गाए, यीशु को हम अपनाए. आओ मिलकर सब गाए, यीशु को हम अपनाए. यीशु को हम अपनाए. जी उठा, 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 जी उठा. प्रेम करता जी उठा, हमें अनंत जीवन दिया. प्रेम करता जी उठा, हमें अनंत जीवन दिया. तोड़ डाले सारे बंधन, मौत को वश में किया. तोड़ डाले सारे बंधन, मौत को वश में किया. खुशी मनाओ सब गाओ, शुभ संदेश ये फैलाओ. खुशी मनाओ सब गाओ, शुभ संदेश ये फैलाओ. शुभ संदेश ये फैलाओ. जी उठा, 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 जी उठा. यीशु
जी उठा उत्तम शुक्रवारच्या भक्तीसाठी सेंट लुक्स चर्च, CNI चर्च, फुलेनगर, येरवडा या ठिकाणी प्रभूच्या वचनाची सेवा करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी एक बहीण माझ्या पत्नीला भेटली आणि त्यांनी अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी आपलं दान त्या माझ्या पत्नीकडे दिलं. ते दानसुद्धा आजच्या या ऑफरिंग बॅगमध्ये मी टाकत आहे. आपण परमेश्वराचे आभार मानूया, परमेश्वराची स्तुती करूया आणि ही सर्व अर्पण दानं आपण प्रभूच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण प्रभू तू खरोखर आमच्यावर किती प्रेम करतोस. या दिवसांमध्ये जावळ्याच्या रविवारपासून ते आज पुनरुत्थान दिन या संपूर्ण पवित्र सप्ताहामध्ये तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा आम्हाला पुरवलीस, तुझ्या वचनाचा मानना आम्हाला तू दिलास. प्रभू खरोखर तू आमच्यावर किती प्रेम करतोस, आमची काळजी घेतोस, आम्हाला आशीर्वादित करतोस. या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो, आम्ही प्रार्थना करतो. आम्ही अधिक आणि अधिक तुझ्यावर प्रीती करावी, तुझ्या आज्ञा पाळाव्यात, यासाठी आमचं सहाय्य कर. आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्पाचं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू हे दान तू आशीर्वादित कर. त्या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या कार्यासाठी होऊ दे. प्रभू जे सर्वजण तुझ्या मंडळीसाठी, तुझ्या सेवेसाठी दान देत आहेत, त्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येकानं तुझा आशीर्वाद पाठव. अनुग्रह प्रेयर फेलोशिप हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत कार्य तू कर आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनामध्ये होऊ दे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या पवित्र वचनाचा अभ्यास आम्ही करत असताना, तुझ्या वचनावर आम्ही मनन करत असताना, तुझ्या सेविका मिसेस अनघाताई थोरात यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की त्यांच्याद्वारे जे वचन आज आमच्याकडे येणार आहे ते वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. या वचनावर आम्ही अधिक विचार करावा, त्याचं आज्ञापालन आम्ही आपल्या जीवनामध्ये करावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आम्ही सर्व स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे संदेशाची. आणि आजचा आपला संदेश आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अनघाताई म्हणजेच सिस्टर अनघा अरविंद थोरात आपल्यापर्यंत आणतात. चला प्रभूचा संदेश ऐकूया. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आज आनंद उत्सवाचा दिवस आपला, हो ना? कारण आपला प्रभू मरणावर विजय मिळवून पुन्हा एक वार उठला आहे. खरोखर मी देव बाप्पाची स्तुती करते, त्याच्या नावाला धन्यवाद देते. आज आम्ही सर्वजण खूप आनंदित आहोत. या आनंदाच्या निमित्तानं अनुग्रह युट्यूबचे सर्व संजय गायकवाड सर, ब्रदर पीटर गायकवाड सर दोघांनी मला पुन्हा एकदा प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची ही संधी दिली. याबद्दल मी त्या दोघांचे मनापासून आभार मानते. सर्व गौरव मी ख्रिस्ताला देते. त्याची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असतो. सर्वांना पुनरुत्थान दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर आणि दयाळू बाबा, या आनंदाच्या दिवशी, या आनंदाच्या क्षणी तुझ्या पवित्र चरणी आम्हा सर्व प्रियजनांना एकत्र केलंस, ही तुझी कृपा आहे. तुला धन्यवाद. तू आमचा पुनरुत्थित जिवंत देव आहेस. तुझं पुनरुत्थान झालेलंच आहे, ती कबर रिकामी आहे. हे तू आम्हाला दाखवलेलं आहेस. आमच्या आशा तू पल्लवित केल्यास, आमच्या तारणाचा मार्ग तू मोकळा केलास. तुला धन्यवाद दे. पवित्र वचनातून बोलत असताना तुझी कृपा तुम्हाला पुरव परमेश्वर. प्रत्येक शब्द पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं यावं, हा आशीर्वाद तुम्हाला, अशी तुला आग्रहानं प्रार्थना करते. आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घे, ही तुला विनंती. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली आणि गौरवशाली नावामध्ये मागते बाप्पा, म्हणून तू ऐक.
आमेन आमेन. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. हा पुनरुत्थान दिन आपण साजरा करीत असताना आपल्या सर्वांची अंतःकरण अगदी आनंदानं भरून आलेली आहे. जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे आजचा, तो म्हणजे मार्क याचं 16वा अध्याय 1 ते 8 ही ती वचनं आहेत. आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कसा पुनरुत्थित झालेला आहे, त्याचे आम्हाला काय लाभ आहे किंवा काय परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो हे आपण आज पाहणार. कारण तारणाची गरज ही मानवाची गरज होती. आम्हा प्रत्येकाला तारणाची गरज होती. परमेश्वरानं ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण केली, मानवाला निर्माण केलं आणि हे 6 दिवस तो निर्माण करीत असताना प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवसासाठी हे चांगलं आहे, हे चांगलं आहे असं परमेश्वराचे शब्द त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक वेळी तो आनंदित होता, उल्लसित होता, कारण सगळं त्याला आवडणार, त्याच्या मनाप्रमाणे सगळी रचना त्यानं केली होती. आणि मनुष्याची सुद्धा निर्मिती केल्यावर ही तर त्याची सर्वात आवडती निर्मिती. परंतु सैतानानं डाव साधला, पातक या जगामध्ये आलं आणि परमेश्वरापासून मनुष्याचा संबंध तुटला गेला. परमेश्वरापासून मानव हा दूर गेला आणि त्यामध्ये ती पातकाची आडभिंत तयार झाली. आणि त्यामुळे या मृत्यूवर मृत्यू म्हणजे देवापासून सेपरेट होणं, या मृत्यूवर सैतानाचं राज्य सुरू झालं. परंतु परमेश्वराला मात्र आम्ही हवे आहोत. आमच्यासाठी परमेश्वरानं त्याचा पुत्र पाठवलेला आहे या जगामध्ये, की ज्यानं त्या वधस्तंभावर आपलं शरीर, आपला देह अर्पण केला, आपलं अनमोल मूल्यवान असं रक्त त्या वधस्तंभावर त्यानं ओतलेलं आहे आणि खंडणी पूर्ण भरून दिली. त्याचा त्या वधस्तंभावर मृत्यू झाला. पण वधस्तंभावर मृत्यू हा काहीच प्रभूचा शेवट नाही, तो शेवट नव्हताच. गुड फ्रायडेला आपण ऐकतो, 7 शब्दावर मनन करतो, परंतु तिथे तो शेवट नाही. तर ज्या वेळेस 3ऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ज्याला आपण म्हणतो, तो पुन्हा एकदा उठलेला आहे, मरणावर त्यानं विजय मिळवलेला आहे, तो पुनरुत्थित आमचा ख्रिस्त आहे. म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि ज्यावेळेस हा शास्त्रपाठ आपण वाचतो त्यावेळेला परमेश्वर आमच्याशी काय काय बोलू इच्छितो तेच आज आपण पाहत असताना पहिली गोष्ट म्हणजे पुनरुत्थान म्हणजे मृत्यूवर मिळवलेला तो विजय आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. मरणाची नांगी त्यानं मोडलेली आहे. कारण आमच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब हे स्वतः परमेश्वरानं केलेलं आहे. कारण तो म्हणाला, आदामाला सांगत असताना, ज्या दिवशी तू या झाडाचं फळ खाशील त्या दिवशी तू नक्कीच मरशील, खचित मरशील. आणि मरण म्हणजे परमेश्वरापासून दूर होणं. आणि हा जो शिक्का आहे हा परमेश्वरापासून मारला गेलेला होता आमच्या जीवनावर. आणि त्यामुळे आम्हाला कुठलीच आशा उरली नव्हती. पण परमेश्वराला आमच्याशिवाय होत नाही. आम्ही त्याचे अत्यंत आवडते आहोत. आणि म्हणून त्यानं हा प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलेला आहे. आणि परमेश्वरानं जरी पातक आमच्यावर झालेलं होतं, त्या सैतानाच्या हातामध्ये त्या मृत्यूच्या किल्ल्या गेलेल्या होत्या. कारण इब्री लोकासपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, मरणावर सत्ता गाजविणारा सैतान त्याची सत्ता होती. मरणावर त्या सैतानाची सत्ता होती आणि त्याला शून्यवत करावं म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवावा. म्हणून हा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनामध्ये आपण होतो त्या सर्वांना मुक्त करावं अशी प्रभूची इच्छा होती. इब्री लोकासपत्र 2रा अध्याय आणि 15वं वचन आपल्याला ते सांगतं. हा मृत्यूचा जो मोठा अडसर आमच्या जीवनामध्ये होतो तो आम्हाला परमेश्वरापासून दूर करत होता. आणि म्हणून परमेश्वराची ही इच्छा होती की त्याला आम्ही पुन्हा त्याच्या जवळ हवे होतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला त्यानं तुमच्या माझ्यासाठी पाठवलेलं आहे या जगामध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपलं मोलवान रक्त ओतून ती खंडणी पूर्ण भरून देवाशी असलेला आमचा संबंध पुन्हा एकदा त्याने जोडण्यासाठी त्यानं आपलं बलिदान दिलेलं आहे. कारण तो प्रभूची आज्ञा पाळत होता,
पित्याची आज्ञा तो पाळत होता आणि पित्याच्या आज्ञेप्रमाणे तो करत होता. आणि ती जी रिकामी कबर आहे, ही रिकामी कबर हे मृत्यूला जिंकल्याचं चिन्ह आहे. कारण त्या ठिकाणी आता तो मृतदेह नाही प्रभूचा. त्या सर्वजणी गेल्या होत्या. पेत्रा आणि योहान सुद्धा त्या ठिकाणी गेले होते. अनेकांची नावं दिलेली आहेत तिथे, कोण कोणत्या कबरेमध्ये गेलेला आहे. आणि त्यांनी तिथे जाऊन पाहिलं तर ती कबर रिकामी होती. त्या ठिकाणी त्याचे कपडे बाजूला ठेवले होते, डोक्याला गुंडाळण्याचं वस्त्र एका बाजूला ठेवलेलं होतं. आणि ते वस्त्राचा सुद्धा असं अर्थ सांगितला जातो की यहुदी लोकांच्या पद्धतीमध्ये जे वस्त्र आहे डोक्याचं ते जर व्यवस्थित ठेवलेलं असेल त्या ठिकाणी घडी करून ते रुमाल ठेवीत असत. आणि त्याचा अर्थ असा होता की मी पुन्हा येईन, मला तुमच्याकडे यायला आवडतं, असा तो अर्थ त्या गोष्टीचा आहे. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं ते वस्त्र जे डोक्याला गुंडाळलेलं होतं ते व्यवस्थित तिथं ठेवलेलं. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार होता आणि म्हणूनच तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे. आणि आताही तो पुन्हा एकदा येणार आहे आम्हाला वरती घेऊन जाण्यासाठी, आम्हाला त्याच्या जवळ नेण्यासाठी. या परमेश्वरानं, या प्रभू येशू ख्रिस्तानं त्या मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. आता त्या मृत्यूवर सैतानाचा पहारा अजिबात नाही. तिथे देवदूत बसलेला आहे आणि हा देवदूत आता तिथे कुणालाही जाऊ दे, ती रिकामी कबर रिकामीच राहणार आहे. तिथे आता आम्हाला तो कोंडू शकत नाही किंवा इतर कोणालाही तो कोंडू शकत नाही. म्हणून तिला आता दरवाजाच नाही. ती कबर रिकामी, तिला दरवाजा नाही. तिच्यावरचे सर्व पहारे हटवले गेले, तिच्यावरचे सर्व शिक्कामोर्तब काढलं गेलं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो बघा, प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 18वं वचन, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. आणि पुढे मत्ते याचा 16वा अध्याय आणि 18व्या वचनात असं आहे, ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. तिला दारच नाही आता त्या कबरेला, तिच्यावर काही चालणारच नाही आता कोणाचं. कारण त्या किल्ल्या ज्या आहेत त्या आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आलेल्या आहेत. सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. तो युगानुयुग जिवंत आहे. देवाचं वचन सांगतो, मी मेलो होतो पण पहा मी युगानुयुग जिवंत आहे. आणि या खडकावर, हा खडक आहे प्रभू येशू ख्रिस्त, या खडकावर ही मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी रचले जात आहोत. आणि आमच्या पुढे त्या सैतानाची सत्ता आता अजिबात चालत नाही. अधोलोकाचं काहीही, कारण त्या अधोलोकाच्या दुष्ट शक्तीचा पहारा तिथे होता. तो पहारा प्रभू येशू ख्रिस्तानं मोडीत काढलेला आहे आणि तिथे दिव्य दूत त्याचा बसलेला आहे. हे सुंदर आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी पुनरुत्थित झाला. मृत्यूची नांगी त्यानं ठेचलेली आहे आणि मृत्यूवर त्यानं विजय मिळवलेला आहे. अरे मरणा तुझी नांगी कुठे, असं वचन आहे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पौल लिहित आहे. अरे मरणा तुझी नांगी कुठे. ती मरणाची नांगी परमेश्वरानं ठेचून काढलेली आहे कारण तो जिवंत झालेला आहे. त्यानं मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. सर्व गौरव त्या ख्रिस्तानं. त्याची स्तुती असो. आम्हाला केवढी मोठी ही आशा आहे की आता आम्ही मृत्यूच्या अधीन नाही, आता आम्ही त्या सैतानाच्या अधीन नाही, तर आम्ही विजयी लोक आहोत. आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक आहोत आणि आम्ही प्रभू येशूच्या हातामध्ये आहोत. देवाची स्तुती असो. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी या शास्त्रपाठातून आपल्याला अशी पाहायला मिळते ती म्हणजे पुनरुत्थान हे येशूचं सामर्थ्य आणि त्याची प्रीती हे दर्शवते आपल्याला. पुनरुत्थानामुळे प्रभू येशू किती सामर्थ्यशाली आहे हे आपल्याला दिसते. प्रभू येशू ख्रिस्तामुळं आपल्याला ह्या जो मृत्यू आहे त्या मृत्यूवर आपण हे विजय मिळवू शकतो. कारण प्रभू तुम्हाला आणि मला उठवणार आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे आज आम्ही आनंदित आहोत. हे सामर्थ्य आहे परमेश्वराचं की जे आम्ही दुःख सागरात बुडालेले होतो ते आम्ही आज आनंदित. या मर्त्य देहापासून मला कोण सोडवेल ही अर्थ आहे पौलाची. आणि त्या मर्त्य देहापासून त्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला मुक्त केलेलं आहे. हे सामर्थ्य आमच्या
ख्रिस्ताचा आहे. म्हणून आज आम्ही या पवित्र मंदिरामध्ये आनंदित आहोत. आम्ही या मंडळीमध्ये शांतीनं राहू शकतो. समाधानानं आम्ही त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाऊ शकतो आणि प्रभू चरणी आम्ही त्याची आराधना करू शकतो. हे सगळं जे काही आहे ते पुनरुत्थानाचं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे. आणि हा आनंद, ही शांती, हे प्रभूच्या समवेत राहणं, यामुळे आमच्यामध्ये ती प्रीती निर्माण झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते सामर्थ्य आहे, ती प्रीती आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा त्या प्रीतीमध्ये, त्या सामर्थ्यामध्ये बांधले गेलेलो आहोत. कारण परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे. ज्यावेळेस आम्ही मागे वळून पाहतो, आमच्या जीवन खूप कठीण प्रसंगातून आपण गेलेलो आहोत, प्रत्येक जण जातो सुद्धा, परंतु परमेश्वर त्याचं सामर्थ्यानिशी तुम्हाला आणि मला त्यातून बाहेर काढतोच काढतो. पलीकडे जाऊ आपण तो म्हणतो. ते शिष्यांना त्या वादळ वाऱ्याच्या रात्री त्यानं त्या मचव्यामध्ये बसवलं, पण त्यांनी आज्ञा पाळलेली आहे. त्या शिष्यांनी प्रभूच्या सांगण्यावरून ते गेले, ते वादळात उतरले ते शिष्य प्रभू. आणि ती नाव जी आहे ती इतकी डगमगायला लागली, ते वादळ वारे इतकं सुटलं, लाटा, ते सुनामी सारख्या त्या लाटा उसळायला लागल्या, ते बुडायला लागले. आणि त्यांना भय वाटलं. निश्चित संकट येतात, आम्ही घाबरून जातोच, प्रश्नच नाही. परंतु प्रभूचे शब्द आहेत, पलीकडे जा, आपण पलीकडे जा. प्रभू आम्हाला आमच्या इच्छित स्थळी, इच्छित ध्येयापर्यंत आणि इच्छित ठिकाणी, जे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे, जे आमच्यासाठी आनंदाचं आहे, जे आमच्यासाठी लाभाचं आहे, अशा ठिकाणी निश्चित घेऊन जाणार. वादळवारे त्यांनी एका शब्दानं शांत केले आणि लगेच तो मचवा किनाऱ्याला लागला. पलीकडे ते सुखरूप पोहोचलेलं. हे सामर्थ्य आहे ख्रिस्ताचं, हे प्रेम आहे ख्रिस्ताचं. जरी आम्ही संकटातून जातो, आमचं जीवन ख्रिस्ताचं स्वीकार केला म्हणजे अगदी गुडी गुडी किंवा फार छान आनंदाचं, लाभाचं असं नसतं. संकटांना सामोरं जावंच लागतं, कारण त्यामध्ये परमेश्वर त्याचं सामर्थ्य आमच्या समोर प्रकट करीत असतो. तो दाखवतो, मी आहे तुझ्या बरोबर, तू घाबरू नकोस, कचरू नकोस, पहा मी तुझ्या बरोबर आहे. धीर धर, हिम्मत धर. यहोशावाला त्यानं 4 वेळेला 1 त्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्या प्रभूच्या सामर्थ्यामध्ये आम्ही राहतो आणि ते परमेश्वराचं सामर्थ्य या पुनरुत्थानामुळे आम्हाला जाणवतं. कारण आमचा ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. त्या जिवंत देवावर आम्ही विश्वास ठेवतो, त्या जिवंत देवाची आम्ही मुलं आहोत. त्यामुळे ते सामर्थ्याचा लाभ, त्या प्रीतीचं आश्वासन, ते प्रीतीचं पांघरूण आमच्यावर त्यानं घातलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सदाचेच आता सुरक्षित झालेला आहोत. पुनरुत्थान, प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि त्याची आमच्याविषयीची प्रीती प्रकट करतं. पुढची गोष्ट म्हणजे येशूच्या पुनरुत्थानामुळे शत्रूचा पराभव झालेला. शत्रू जो सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून तो शोधित फिरतो. तो शोधितच फिरत होता. त्या आदाम आणि हवेला त्यानं पाहिलं, त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यानं त्याची ती संधी साधली, त्यांना बरोबर आपल्या आवाक्यात घेण्याची आणि परमेश्वरापासून दूर नेण्याची. परंतु त्याला माहिती नव्हतं की त्याचा पराभव करणारा त्याच्यापेक्षा समर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यापेक्षा समर्थ आहे आणि त्यानं त्या शत्रूचा पराभव केलेला आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तान त्या पराभव करीत असताना तुम्हाला मला त्या सामर्थ्यानं सुद्धा भरलेला आहे. केवळ त्याचा सैतानाचा पराभव झाला असं नाही, तर आपण सामर्थ्य, ज्या वेळेला आम्ही त्या परमेश्वराच्या सान्निध्यात येतो आणि प्रार्थना करतो, विनंत्या करतो, त्यावेळेस ते प्रभूचं सामर्थ्य आमच्यावर उतरून येतं आणि त्या शत्रूचा पराभव होतो. कितीही त्याने डावपेच टाकू देत आमच्या पुढे, त्याचं काही चालत नाही. कारण ती रिकामी कबर जी आहे, ती रिकामी ती जी धोंड जी त्या कबरेवर होती, ती परमेश्वरानं काढून टाकलेली आहे. आणि तुम्हाला आणि मला हे दाखवून दिलं की मी शत्रूचा पराभव केलेला आहे, त्या सैतानाचा पराभव झालेला आहे आणि त्याचं आता आमच्या पुढे काही सुद्धा चालू शकत नाही. कारण परमेश्वरानं
त्याचा पूर्णपणे पराभव केलेला आहे. ज्या वेळेला तो गोल्यात दाविदा समोर आलेला होता, गोल्यात हे सैतानाचंच प्रतीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि तो गोल्यात ज्या वेळेस दाविदाच्या समोर आलेला होता, त्यावेळेस तो म्हणतो, दावीद म्हणतो की माझ्या परमेश्वराला नाव ठेवणार कोण आहे? बघ, तुला मी आता तुला पूर्णपणे आता ठार करणार, तुझा पराभव होणार म्हणजे होणार. हा आमचा दावीद स्वर्गातून आलेला आहे. जरी तो सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा त्या ठिकाणी होता, पण त्या दाविदानं तो एक धोंडा फक्त पुरेसा झाला, तो मारला त्याच्या कपाळावर आणि तो तिथेच गतप्राण झाला. आणि त्यानं काय केलेलं आहे, त्याचीच तलवार उपसली त्या सैतानाची आणि त्याचं शिरधडा वेगळं केलेलं आहे. ही मृत्यूची जी तलवार आहे ती प्रभू येशू ख्रिस्तानं मृत्यूनं विजय मिळवीत त्या सैतानाचा पूर्णपणे पराभव केलेला आहे. त्याच्याच शस्त्रानं त्याचाच पराभव प्रभू येशू ख्रिस्तानं केलेला आहे आणि तुम्हाला मला विजयी असं करून दिलेलं आहे. खरोखर या परमेश्वराला किती धन्यवाद द्यावे की त्यानं तुम्हाला आणि मला विजयी जीवन बहाल केलेलं आहे. पुढची गोष्ट म्हणजे येशूच्या पुनरुत्थानामुळे पापाची खंडणी जी आहे ती पूर्ण भरली गेली. प्रभू येशू ख्रिस्त वध स्तंभावर बोलला होता ना, पूर्ण झाले आहे. शुक्रवारीच आपण ऐकलं की ते जे 7 शब्द मेनलाईन चर्चेस मधनं चालतात, 7 शब्दांवर विवेचन होत असतं आणि फार सुंदर असतं, मला आवडतं ते. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो पूर्ण झाले आहे. तर ही खंडणी जी आहे ना, ती प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपलं रक्त ओतून पूर्णपणे भरलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहितीये तो शब्द टेटलेस्टाय नावाचा तो शब्द आहे ग्रीक भाषेमध्ये. आणि ते टेटलेस्टाय या शब्दाचा अर्थ आहे की खंडणी पूर्ण भरली गेलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण एखादा वस्तू खरेदी करतो, दुकानात जातो, खरेदी करतो आणि पैसे आपण भरतो, त्याचे आपल्या वस्तूचे आपण जे सामान घेतलंय त्याचे आपण पैसे पूर्ण भरतो. पण पूर्ण भरल्याचं कसं काय, हे सिद्ध कसं होणार आम्ही पैसे पूर्ण भरले? तर तो दुकानदार काय करतो, आपल्याला पावती देतो आणि ती पावती घेतल्यानंतर आपण बिल पूर्ण भरलं हे सिद्ध होतं की नाही. ती पावती आम्ही दाखवू शकतो, हे बघा बिल आम्ही पूर्ण भरलेलं आहे. तसं हा टेटलेस्टाय शब्दाचा तो अर्थ आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर आमची खंडणी, आमच्या पातकाबद्दलची खंडणी पूर्णपणे भरलेली आहे. आपल्या रक्तानं, आपल्या मोलवान रक्तानं त्यानं ती खंडणी भरलेली आहे. आणि त्याची पोच पावती म्हणजे प्रभू उठला आहे, खरोखर उठलाय. ती रिकामी कबर, प्रभूचं पुनरुत्थान ही ती पावती आहे की तुम्ही आणि मी या मृत्यूपासून पूर्णपणे मुक्त झालो, या सैतानापासून मुक्त झालेलो आहोत आणि या प्रभूचे आम्ही आता दास आणि दासी, पुत्र आणि कन्या आहोत. प्रभूनं ती खंडणी आमच्या वतीनं त्या परमेश्वराला पूर्णपणे भरलेली आहे. म्हणून तो पिताही आनंदित आहे, तर ख्रिस्तही आनंदित आहे, आम्हीही आज आनंदित आहोत. म्हणून आम्ही आज घोषणा देत आहोत, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, कारण त्यानं ती खंडणी पूर्णपणे भरलेली आहे. पुढची गोष्ट म्हणजे 5वी, पुनरुत्थानामुळे विश्वासणारे नीतिमान ठरवले गेले. या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे आपण नीतिमान ठरले गेलेलो आहोत. प्रभू आम्ही जे पातक ज्यावेळेस आमच्या हातून होत त्यावेळेस अनीतीचं लेबल आमच्यावर लागतं. ते कुठल्याही प्रकारचं का पातक असेल, ज्या वेळेस आम्ही पातकात होतो आम्ही अनीतिमान होतो. देवासमोर आम्हाला उभं राहण्याची अजिबात परवानगी नव्हती, कारण पावित्र्य आणि पातक कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. परंतु या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळं ज्या वेळेस आम्ही या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेला आम्ही नीतिमान ठरवले जातो. कसं नीतिमान ठरवले जातं? कारण हा प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर तुमची आणि माझी पातक, संपूर्ण जगाची पातक आपल्या खांद्यावर घेऊन तो वधस्तंभावर गेला. तो पाप असा झाला, देवाचं वचन, पापी नाही, पाप असं झालं, सगळं पाप त्याच्यावर लादलं गेलं
आणि म्हणून त्या परमेश्वराला फक्त ते पातकच दिसत होतं. म्हणून त्यानं थोड्या वेळ क्षणभर त्याच्यापासून, ख्रिस्तापासून नाही पण त्या पापापासून नजर फिरवली. म्हणून तो म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, माझं त्याग का केलास? ती नजर फिरवली गेली परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्तावरून. तो अंधार पडलेला आहे, परंतु ती पातक ज्यावेळेस ते प्रभू येशू ख्रिस्त वाहून नेत होता, तो पिता जो पवित्र आहे, तो पातकामध्ये, पातकाच्या सानिध्यामध्ये राहू शकत नाही. क्षणभर तो त्या प्रभू येशू ख्रिस्तापासून वेगळा झालेला आहे. परंतु जी खंडणी भरली गेली, जे पवित्र रक्त ओतलं गेलं, ते पूर्णपणे ओतलं गेलेलं आहे. कारण ते निर्दोष आणि निष्कलंक असं रक्त त्या ठिकाणी ओतलं गेलेलं आहे. 6 सुनावण्या झाल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या. 3 सेक्युलर झाल्या आणि 3 आध्यात्मिक स्वरूपाच्या किंवा धर्म मार्तंडांच्या समोर झालेल्या आहेत. त्या 3ही, त्या 6ही म्हणजे ज्या सेक्युलर झाल्या, पिलाचा पुढं आणि हेरोदा पुढं, त्यामध्येही तो निर्दोषच आढळला. आणि त्या धर्म मार्तंडांच्या पुढे झालेला सुद्धा तिथेही तो निर्दोषच होता. निर्दोष आणि निष्कलंक असा तो आमचा कोकरा आहे. आणि त्याच ते निर्दोष आणि निष्कलंक रक्तानं ती खंडणी भरली गेली. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वरानं पुनरुत्थित केलेला, मृत्यूमधून त्याला उठवलं. आणि म्हणून मृत्यूमधून प्रभूला उठवल्यामुळं तो नीतिमान ठरला. प्रभू येशू ख्रिस्त जर नीतिमान ठरला नसता, खंडणी जर अर्धवट भरली गेली असती, तर प्रभूला परमेश्वरानं उठवलंच नसतं. परंतु प्रभू उठला आहे कारण तो नीतिमान आहे. पित्यानं त्याला नीतिमान ठरवलेला आहे. आणि या नीतिमान ख्रिस्तावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, त्यावेळेस तो पिता आता आम्हाला बघत नाही, आमच्या जागी तो ख्रिस्ताला बघतो. आणि ख्रिस्त तर नीतिमान आहे, कारण तो मृत्यूवर त्यानं विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा नीतिमान ठरतो. चोरानं त्याबद्दल संभावायचे, प्रभू राजवैभवानं येशील तेव्हा या पामराची आठवण. ते सुंदर वचन आहे. किती तो पश्चाताप आहे, किती तो विश्वासानं पाहत आहे त्या ख्रिस्ताकडे. हा विश्वास ज्यावेळेस आम्ही त्या ख्रिस्तावर ठेवतो, प्रभूनं त्याला वचन दिलेलं आहे. अभिवचन ते आज तुमच्या माझ्यासाठी पण आहे. तू आजच माझ्या बरोबर सुख लोकात, तू आणि आज. तू म्हणजे तू जो पश्चाताप करतो तो, आज म्हणजे त्याच क्षणी आम्हाला परमेश्वराचं सानिध्य त्याच क्षणापासून लाभायला लागतं, जेव्हा आम्ही ख्रिस्तावर पश्चाताप अंतःकरणानं पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या मार्गामध्ये चालायला लागतो. आम्ही नीतिमान ठरतो. या पुनरुत्थानानं तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलेलं आहे. पुढची गोष्ट म्हणजे पुनरुत्थान हे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा विश्वासू आहे, परमेश्वर विश्वासू आहे आणि तो आमच्या प्रार्थना ऐकणार आहे. परमेश्वरानं त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मृत्यूमधून उठवलेला आहे, हा त्याचा विश्वासूपणा आहे. आणि त्यानं सांगितलं होतं, मी त्याला मृत्यूमधून उठवणारच आहे. ती जी भविष्यवाणी होती बघा, योहानाच्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला बघायला त्या कबरेमध्ये ते गेले होते. 20व्या अध्यायामध्ये ते 17वं वचन आहे की प्रभू येशू ख्रिस्त, ती रिकामी कबर, त्या स्त्रियांनी सांगितली की प्रभू तिथे नाही. आणि पेत्र आणि योहान धावले तिथं. पेत्र अगोदर गेला, योहान अगोदर गेला, पण तो कबरेमध्ये शिरला नाही. त्याने बाहेरूनच पाहिलं डोकावून, आणि तिथे ती रिकामीच कबर होती. पण पेत्र मात्र आतमध्ये गेला आणि आत जाऊन त्यानं पाहिलं की ती वस्त्र पडलेली आहेत. तो गेल्यानंतर पुन्हा एकदा योहान आत गेला, त्याने आत जाऊन पाहिलं आणि वचन असं सांगतं की त्यानं विश्वास ठेवला. कशावर विश्वास ठेवला? या योहानानं विश्वास ठेवला की प्रभू येशू ख्रिस्त खरोखर उठला आहे. आमेन. त्या योहानानं विश्वास ठेवला. आणि तो मग पुढच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो शास्त्रलेख होता तो त्यावेळेस त्यांना समजला नव्हता, पण आज समजला की तो पुनरुत्थित होणार आहे, पुन्हा उठणार आहे, मरणावर विजय मिळवणार आहे. ह्या गोष्टीवर योहानानं विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वरानं
हा विजय मिळवून दिला तुम्हाला मला. परमेश्वरानं तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलेलं आहे आणि परमेश्वरानं आम्हाला आमच्या प्रार्थना तो आहे, तो विश्वासू आहे. त्याने विश्वासूपणे सांगितलं होतं की मी तुम्हाला या मृत्यूपासून सोडवणार. एदेन बागेमध्ये जे रक्त सांडलं गेलं, जे चर्म वस्त्र नेसवली गेली, ती भविष्यवाणी इकडं आज पूर्ण झालेली आहे नवीन करारामध्ये. ते प्रभूचं वचन ते इथं प्रत्यक्षात आलेलं आहे की या परमेश्वरानं जे विश्वासूपणे आम्हाला आधार दिला होता, जे आश्वासन दिलं होतं, जे अभिवचन दिलं होतं, मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही, ते या ठिकाणी पूर्ण झालं. तो विश्वास देव आहे. म्हणून तो आमच्या प्रार्थना आहे. कितीतरी आमच्या जीवनामध्ये प्रार्थना ऐकल्या गेलेल्या आहे, कारण तो विश्वास आहे. म्हणून आमच्या प्रार्थना त्याला आहे. कितीतरी साक्षी आमच्या जीवनामध्ये आहेत. अनेक लोक अनेक साक्षी देतात, आम्ही त्या ऐकतो. का बरं ऐकतो? का बरं या साक्षी त्यांच्या जीवनात आमच्या जीवनामध्ये घडत असतात? कारण परमेश्वर विश्वासू आहे, तो आमच्या प्रार्थना ऐकतो. हेच पुनरुत्थानाचं मर्म आहे. हेच पुनरुत्थानाचं, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. सर्व गौरव त्या प्रभूला मी देते. पुढची गोष्ट म्हणजे शेवटची, की पुनरुत्थान म्हणजे प्रभूची सुवार्ता सांगण्याची ती एक संधी आहे तुम्हाला आणि मला. किती गोड ते काम, किती गोड ती जबाबदारी, किती आशीर्वाद घेऊन येणारी ती जबाबदारी आहे की परमेश्वरानं आम्हाला निवडलं हो त्याच्यासाठी, त्याच्या सेवेसाठी. ही फार मोठी कृपा आहे, अव्हेरू नका. दानं दिलेली आहेत परमेश्वरानं, गीत गाण्याचं, प्रार्थना करण्याचं, संदेश सांगण्याचं, सेवा करण्याचं, वेगवेगळी दानं परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे. ती कशासाठी दिलेली आहे? तो देवदूत सांगतो त्या स्त्रियांना की जाऊन शिष्यांना सांगा आणि पेत्रालाही सांगा. पेत्रालाही सांगा. योहानाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या बंधुजनांना सांगा. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वजण सोडून गेले होते. तो पेत्र म्हणाला होता, प्रभू मी तुझ्या बरोबर मरायला सुद्धा तयार. त्या पेत्राचं नाव म्हणतात घेतलं प्रभूने त्या ठिकाणी की पेत्राला सांग. कशासाठी? त्याला खिजवण्यासाठी नाही, त्याला उभं करीत आहे प्रभू येशू ख्रिस्त. पेत्रा, तू मला सोडलं, मला तू शापोच्चारण केलं, मला काही नाही. मी तुला सैतानाच्या दावडीतून वाचलं आहे. तू चालला गेलास, पण मी तुझ्यासाठी मध्यस्थी केलेली आहे. प्रभूने त्याला सांगितलं, तुम्हाला चालतील, तुला चालणार आहे, पण मी तुझ्यासाठी मध्यस्थी करीत. प्रभू आज तुमच्या माझ्यासाठी सुद्धा मध्यस्थी करीत आहे. आणि म्हणूनच ही सुवार्ता आम्हाला सांगायची आहे. तो म्हणतो बंधुजनांना जाऊन सांग. त्याला सोडून गेले, त्याच्यापासून अंतर ठेवून चालू लागले, शापोच्चारण केलं. त्याच्याजवळ त्या कठीण समयामध्ये कोणीही थांबलेलं नाही. पण प्रभूच्या मनामध्ये आकस नाही, राग नाही, किंवा त्यांना आता मी काहीतरी दाखवीन ही द्वेष भावना सुद्धा नाही. तो त्यांना बंधुजन म्हणत. पेत्राचं खास उल्लेख आहे. पेत्रा, मी तुला उभा करणार आणि तुझ्याकडून माझी सुवार्ता मी गाजवून घेणार. किती कार्य त्या पेत्रानं केलं. शेवटी तो रक्तसाक्षी सुद्धा झाला त्या ख्रिस्तासाठी. का बरं? कारण या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यानं गाजवली. प्रभू येशू ख्रिस्ताचा तो खरा शिष्य झाला. हे सर्व शिष्य 12 शिष्य, 12 म्हणजे 11 ते शिष्य आणि इतरही होतेच ना, त्या स्त्रिया सुद्धा होत्या. त्या सर्वांनी सुवार्ता सांगितली. म्हणून आज तुम्ही आणि मी सुद्धा या पुनरुत्थानाचा जो संदेश आहे की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा. ही सुवार्ता का सांगायची आहे? कारण हे पुनरुत्थान जे आहे ते आम्हाला विजयी जीवन देणार पुनरुत्थान आहे. आम्हाला मृत्यूवर विजय मिळवणारं ते पुनरुत्थान आहे. परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जाणार ते पुनरुत्थान आहे. आणि कुणाचाही नाश होऊ नये ही देवाची इच्छा, ती प्रीती आहे परमेश्वराची. कुणाचाही नाश होते. जरी आम्ही वाईट वागतो तरी तो प्रेम करतो. म्हणून तो म्हणतो की त्याला तू जाऊन सांग ती सुवार्ता.
पुनरुत्थान आम्हाला ही प्रौढ आणि अत्यंत आशीर्वादाची सेवा सुपूर्द करीत आहे. संपूर्ण सृष्टीला जाऊन ती सुवार्ता सांगते. परमेश्वराची किती स्तुती करावी, कारण पुनरुत्थान म्हणजे मृत्यूवर मिळवलेला, ख्रिस्तानं मृत्यूवर मिळवलेला विजय आहे. पुनरुत्थान म्हणजे सामर्थ्य आणि प्रीती की ज्या परमेश्वराशी तुमचा माझा समेट घडून आलेला. पुनरुत्थान येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे शत्रूचा पराभव. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे खंडणी पूर्ण भरली गेलेली आहे. आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे तुम्ही आणि मी त्या पापापासून मुक्त होत पूर्णपणे नीतिमान ठरवले गेले आहोत. पुनरुत्थान आम्हाला हे सांगतं की परमेश्वर विश्वासू आहे, प्रेम करणारा तो जिवंत देव आहे. पुनरुत्थान आम्हाला हे सांगतं की जाऊन आता तुम्ही ही सुवार्ता संपूर्ण सृष्टीला सांगा. कारण का? प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. हीच सुवार्ता आपण सर्व जगाला सांगतोय. सर्व गौरव त्या ख्रिस्ताला, त्या प्रभू येशूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. आमेन, आमेन. अनघाताई, आजच्या ह्या सुंदर संदेशाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रभू तुमचा फार प्रभावीपणे उपयोग करून घेतोय, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, वचनावर मनन करण्यासाठी हा सुंदर वेळ तू आम्हाला दिलास. प्रभू, तुझ्या सानिध्याचा अनुभव, त्याचा आशीर्वाद तू आम्हाला दिलास, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. जे वचन आज आम्ही ऐकलं आहे प्रभू, त्या वचनावर आम्ही अधिक मनन करावं, तुझ्या आज्ञापालनामध्ये आम्ही अधिक आणि अधिक पुढं जावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. तुझ्या सेविका मिसेस अनघाताई थोरात यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज त्यांचा उपयोग आमच्यासाठी तू करून घेतलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की त्यांची सेवा अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. अनेक लोकांपर्यंत तुझ्या वचनाची सुवार्ता, तारणाची सुवार्ता पोहोचावी, यासाठी प्रभू सदैव त्यांच्याबरोबर राहा आणि तुझ्या गौरवासाठी त्यांचा उपयोग होऊ दे. त्यांना, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या सर्व प्रियजनांना तू आशीर्वादित कर. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, आजारी आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो हे युद्ध थांबावं, त्या ठिकाणी शांती निर्माण व्हावी. आणि विशेषतः जे निरपराध लोक, जे असहाय्य लोक आहेत प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही तुला विनंती करतो, त्यांचं तू संरक्षण कर, त्यांची तू काळजी घे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या सर्व प्रियजनांसाठी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजपर्यंत तू त्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. इथून पुढे तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं संरक्षण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो, ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबियांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता
आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा परासी, हो त्याला खालेव शोभा पुत्र आत्मागा प्रेत्याला त्या अनंत आमेन. शालोम. काय प्रियजनो, आजची उपासना कशी झाली? प्रभूनं तुम्हाला आशीर्वाद दिला, आशा दिली, खात्री दिली पुनरुत्थानाची. चला त्या विश्वासामध्ये वाढूया. काही वर्षांपूर्वी मी पुण्यामध्ये फ्युनरल मिनिस्ट्री सुरू केली होती आणि त्या मिनिस्ट्रीसाठी मी एक छोटी पुस्तिका छापली होती. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशी तिन्ही भाषेतली गाणी होती आणि प्रभूची वचनं होती, आशीर्वाद होता, प्रार्थना होत्या. आणि अशी ती पुस्तिका मी ते फ्युनरलच्या वेळी सर्व लोकांना वाटायचो. मी अकॉर्डियन वाजवायचो त्या गाण्यांमध्ये आणि लोकांना प्रभूची आराधना करण्यासाठी सहाय्य करायचो. त्या पुस्तिकेचं नाव होतं गौरवी आशा. परंतु मला असं वाटतं मी ते नाव जरा चुकीचं दिलं आहे. मला असं वाटतं मी आता ते नाव बदलेन, गौरवी खात्री. कारण आपण येशूच्या पुनरुत्थानाच्या जर घोषणा करतो तर आपल्याला खात्री आहे ना, आपल्या प्रियजनांची आपली भेट होणार आहे. चला याच खात्रीने हा विश्वास इतरांपर्यंत पोहोचूया. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.